Welcome to students. We are going through a topic that is poultry farming. म्हणजे कुक्कुटपालन याविषयी आपण माहिती घेत आहोत. लास्ट टाइम we studied about the principles of poultry husbandry. Now today we discuss about the welfare needs. म्हणजे पोल्ट्री जर सक्सेस करायचं असेल तर काही नियम पाळावे लागतील. So, a successful poultry has to satisfy the welfare needs of the birds, which vary with the class, age and housing system. जर पोल्ट्री सक्सेस करायचं असेल तर काही जी वेलफेअर नीड्स आहेत ती पूर्ण करायला लागते. दॅट व्हेरी फ्रॉम क्लास, म्हणजे कोणते पक्षी आहेत, त्यांचं एज काय आहे आणि हाऊसिंग सिस्टीम. फेल्युअर टू सॅटिस्फाय दीज नीड्स विल इन मेनी केसेस रिझल्ट इन लोअर परफॉर्मन्स फ्रॉम दी बर्ड्स. जर आपण ही सगळी सुविधा नाही पुरवली तर आपलं जी पोल्ट्री फार्मिंग आहे, कुक्कुटपालन आहे, तो फेल्युअर जाणार. आता त्यासाठी काय करायला पाहिजे, काही कंडिशन्स आहेत. दी प्रोव्हिजन ऑफ ॲडेक्वेट फ्लोअर स्पेस विथ इनफ हेडरूम. म्हणजे त्याला जी फ्लोअर स्पेस द्यायला पाहिजे. म्हणजे आपण जे ठरवलेलं होतं, कोणते बर्ड्स असेल तर त्यांना किती स्पेस द्यायला पाहिजे. अँड ऑल्सो दी इनफ हेडरूम. हेडरूम म्हणजे त्या पोल्ट्रीचं किंवा शेडचं किंवा हाऊसिंगचं हाईट किती असायला पाहिजे, हे सुद्धा प्रॉपर असायला पाहिजे. प्रोव्हिजन ऑफ गुड क्वालिटी फूड विथ ॲडिक्वेट फीडिंग स्पेस. म्हणजे त्याला व्यवस्थित फूड क्वालिटी असायला पाहिजे. जी न्यूट्रियंट्स आहेत ती सगळी सप्लाय करायला पाहिजे विथ दी फीडिंग स्पेस. म्हणजे खाण्यासाठी सुद्धा प्रॉपर स्पेस असायला पाहिजे. दी प्रोव्हिजन ऑफ गुड क्वालिटी वॉटर विथ ॲडिक्वेट ड्रिंकिंग स्पेस. म्हणजे पाण्याची क्वालिटीसुद्धा चांगली असायला पाहिजे आणि त्यालासुद्धा ड्रिंकिंग स्पेस असायला पाहिजे. दी अपॉर्च्युनिटी टू असोसिएटेड विथ फ्लॉकमेट्स. म्हणजे ज्यावेळेला आपण ब्रीडर्स तयार करतो आहे, म्हणजे मेल आणि फिमेल, दॅट इज नथिंग बट दी फ्लॉकमेट्स, त्यालासुद्धा व्यवस्थित संधी द्यायला पाहिजे. दी एलिमिनेशन ऑफ एनिथिंग दॅट मे कॉज इंजुरी. पक्ष्यांना कशाचं त्रास होत असेल ते बाजूला करायला पाहिजे. दी एलिमिनेशन ऑफ ऑल सोर्सेस ऑफ अननेसेसरी हॅरेसमेंट. म्हणजे विनाकारण त्या पक्ष्यांना त्रास होणारी जी गोष्टी आहेत ते बाजूला करायला पाहिजे. दी मेंटेनन्स ऑफ गुड हेल्थ. त्या पक्ष्यांची हेल्थ ही व्यवस्थित मेंटेन असायला पाहिजे. दी प्रेझन्स ऑफ डिसीज इन दी पोल्ट्री फ्लॉक इज रिफ्लेक्टेड बाय इन्फिरियर परफॉर्मन्स. It is essential that the flock is in good health to achieve their performance potential. म्हणजे त्या पक्षाकडून आपण चांगली अपेक्षा केलं तर त्यांना चांगलं फॅसिलिटी द्यायला पाहिजे. म्हणजे हेल्दी असायला पाहिजे. देर आर 3 एलिमेंट्स टू गुड हेल्थ मॅनेजमेंट ऑफ अ पोल्ट्री फ्लॉक. आता ही जी 3 कंडिशन्स आहेत, काय? प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज. म्हणजे डिसीज न येण्याची काळजी घ्यायला पाहिजे. दी अर्ली रिकग्निशन ऑफ डिसीज. कोणत्या पक्ष्यांना जर रोग झाला असेल किंवा होणार असेल तर लवकरात लवकर त्याचं रिकग्निशन किंवा इन्स्पेक्शन करायला पाहिजे. दी अर्ली ट्रीटमेंट ऑफ
डिसीज. रिकग्निशन झाल्यानंतर, एकदा समजल्यानंतर लगेच त्याचं ट्रीटमेंट व्हायला पाहिजे. सो फर्स्ट वन इज दी प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज. Preventing the birds from disease is a much more economical way of health management than waiting for the flock to become diseased before taking appropriate action. म्हणजे रोग होण्याच्या आधीच प्रिव्हेन्शन घेणं किंवा काळजी घेणं ही गरजेचं आहे. एकदा त्याला डिसीज झालं तर त्या बर्डवर इफेक्ट होते आणि अल्टिमेटली काय होणार, आपल्या प्रॉडक्टवर होणार आहे. सो दी प्रिव्हेन्शन इज इम्पॉर्टंट. देर आर अ नंबर ऑफ फॅक्टर्स दॅट आर सिग्निफिकंट इन डिसीज प्रिव्हेन्शन. आता ह्या प्रिव्हेन्शनमध्ये काय करायला पाहिजे, कशी काळजी घ्यायला पाहिजे, रोग होऊ नये म्हणून ही सगळी काळजी घेणं आहे. सो दी फर्स्ट वन इज दी अप्लिकेशन ऑफ अ स्ट्रिंजेंट फार्म क्वारंटाईन प्रोग्राम. स्ट्रिंजेंट म्हणजे कडक अंमलबजावणी करायला पाहिजे. आणि क्वारंटाईन प्रोग्राम आपल्याला आता माहीत आहे की क्वारंटाईन म्हणजे काय आहे. क्वारंटाईन म्हणजे अलगीकरण. म्हणजे ज्या पक्ष्यांना रोग झालेला आहे किंवा डिसीज झालेला आहे त्याला त्या कळपातून किंवा फ्लॉकमधून बाजूला करणं, अलगीकरण करणं, विलगीकरण करणं. सो इन दिस द आयसोलेशन ऑफ द फार्म ऑर सेड्स फ्रॉम ऑल अदर पोल्ट्री. म्हणजे बाकीची जी पोल्ट्री आहेत त्याच्यापासून ही बाजूला करणं, आयसोलेशन करणं. द कंट्रोल ऑफ व्हेकल्स अँड व्हिजिटर्स. आता कशावरती कंट्रोल करायला पाहिजे, ही सगळी कॅरी करणारे व्हेकल्स आहेत किंवा व्हिजिटर्स आहेत त्याच्यावरती कडक निर्बंध लादायला पाहिजे. दी इंट्रोडक्शन ऑफ डे ओल्ड चिक्स फ्रॉम ओनली ऑन टू दी फार्म. म्हणजे आता ह्याच्यामध्ये 1 दिवसाची पिल्लं, 2 दिवसाची किंवा जुनी अशी वेगवेगळी ठेवायला पाहिजे. The prevention of access to the sheds by all wild birds and all other animals including the vermin. आता काही निर्बंध घालायला पाहिजे. आत प्रवेश कुणाला, काही वाईल्ड बर्डसाठी त्या ठिकाणी आत घुसणं किंवा काही दुसरे ॲनिमल्स म्हणजे उंदीर, घुशी, साप त्यांना खाण्यासाठी, म्हणजे ह्यांना प्रेडेटर्स म्हणतो आहे आपण, हे आत घुसू नये ह्याचीसुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. आणि काही कीटकसुद्धा आत जाता कामा नये. दी प्रोव्हिजन ऑफ शॉवर फॅसिलिटीज अँड क्लीन क्लॉथिंग फॉर स्टाफ अँड व्हिजिटर्स. आता काही शॉवर फॅसिलिटी म्हणजे डिसइन्फेक्शन करूनच आत जायला पाहिजे. क्लीन क्लॉथिंग म्हणजे त्यांची कपडेसुद्धा स्वच्छ पाहिजे. म्हणजे आत काम करणारे जो स्टाफ आहे त्यांचीसुद्धा स्वच्छता असायला पाहिजे. आणि शक्यतो व्हिजिटर्सना आत जाऊन द्यायचं नाही. आणि गेलं तरीसुद्धा ह्या फॅसिलिटी किंवा स्वच्छता ही बघायला पाहिजे. दी कंट्रोल ऑफ द मुवमेंट ऑफ स्टाफ अँड इक्विपमेंट अराउंड दी फार्म. त्या स्टाफवरच्या मुवमेंटवरती सुद्धा कंट्रोल असायला पाहिजे. म्हणजे सारखं आत जायचं नाही आहे. काय काम असेल तर तेवढंच आतमध्ये प्रवेश असायला पाहिजे. आणि तिथं काम करण्यासाठी लागणारे जी इक्विपमेंट्स आहेत त्याच्यावर सुद्धा कंट्रोल असायला पाहिजे किंवा निरोगी असायला पाहिजे, डिसइन्फेक्टेड असायला पाहिजे. देन द यूज ऑफ गुड हायजीन प्रॅक्टिसेस. म्हणजे तिथली स्वच्छता ही चांगली असायला पाहिजे. दी प्रोव्हिजन ऑफ वॉश फॅसिलिटीज फॉर स्टाफ, इसेन्शियल व्हिजिटर्स अँड व्हेकल्स
प्रायर टू एंट्री. म्हणजे त्या पोल्ट्री शेडमध्ये एंट्री करण्याआधी त्या सगळ्यांचं वॉश असायला पाहिजे. आपण ती वॉश फॅसिलिटी ठेवायला पाहिजे. कुणाकुणाला स्टाफ किंवा व्हिजिटर्स किंवा व्हेकलसुद्धा. The use of disinfectant food baths at the entry to each set. म्हणजे प्रत्येक शेडमध्ये एंट्री करण्याआधी फूट बाथ्स म्हणजे आपली पाय स्वच्छ करून किंवा डिसइन्फेक्ट करूनच आत एंट्री करायची. The thorough cleaning and disinfection of all sheds between flocks. म्हणजे एक बॅच झाल्यानंतर दुसऱ्या बॅचच्या वेळेला तो शेड सगळं डिसइन्फेक्शन करायला पाहिजे. म्हणजे सगळं डिसइन्फेक्शन करूनच दुसरी बॅच त्याच्यामध्ये सोडायला पाहिजे. मेंटेनिंग द फ्लॉक इन अ गुड स्टेट ऑफ वेल being by good stockmanship, nutrition and housing. त्यानंतर हा सगळा व्यवस्थित मेंटेन असायला पाहिजे. म्हणजे स्टॉकमनशिप, न्यूट्रिशन आणि हाऊसिंग. द यूज ऑफ अ सुटेबल व्हॅक्सिनेशन प्रोग्रॅम. आता कोणतेही बॅच आणल्यानंतर त्याचं एक व्हॅक्सिनेशन प्रोग्रॅम तयार करायला पाहिजे. किती डोस द्यायचे आहेत, किती दिवसानंतर द्यायचे आहेत आणि हा सगळा ऑन रेकॉर्ड असायला पाहिजे. द यूज ऑफ अ प्रिव्हेंटिव्ह मेडिकेशन प्रोग्रॅम. म्हणजे मेडिकेशन प्रिव्हेंटिव्ह म्हणजे रोग आल्यानंतर ट्रीटमेंट करण्याआधी प्रिव्हेन्शनची मेडिसिन्स द्यायला पाहिजे. यूज ऑफ मॉनिटरिंग प्रोसिजर्स टू कीप अ चेक ऑन द डिसीज ऑर्गॅनिझम स्टॅटस ऑफ द farm, to check on the effectiveness of cleaning and sanitization procedures and to test the immunity levels to certain diseases in the flock to check the effectiveness of the vaccination program. आता कोणतेही व्हॅक्सिनेशन करायचं असेल तर आधी त्याच्यावरती चेक करायला पाहिजे आणि काही डिसीजेस होण्याआधी ही मेडिसिन द्यायला पाहिजे. देन सेकंड, दी अर्ली रिकग्निशन ऑफ डिसीज. म्हणजे लवकरच ती डिसीजेस ओळखता आलं पाहिजे. दी अर्ली रिकग्निशन ऑफ डिसीज इज वन ऑफ दी फर्स्ट स्किल्स अँड शुड बी लर्न्ड बाय द पोल्ट्री फ्लॉक मॅनेजर. म्हणजे तो जो मॅनेजर आहे त्याला ही ओळखता यायला पाहिजे. फ्रिक्वेंट इन्स्पेक्शन ऑफ द फ्लॉक टू मॉनिटर फॉर साइन्स ऑफ सिकनेस आर रिक्वायर्ड. इट इज एक्सपेक्टेड दॅट इन्स्पेक्शन ऑफ ऑल द बर्ड्स इज द फर्स्ट टास्क परफॉर्म्ड each day to monitor for signs of ill health, injury and harassment. At the same time, feeders, drinkers and other equipment can be checked for serviceability. If a problem has developed since the last inspection, appropriate action can be taken in a timely manner. म्हणजे अर्ली रिकग्निशन ऑफ डिसीज म्हणजे काय? कारण डिसीज होण्याआधीच ती सगळं चेक करायला पाहिजे आणि त्यासाठी तो फ्लॉक मॅनेजर आहे किंवा इन्स्पेक्टर आहे तो एक्सपर्ट असायला पाहिजे आणि डे बाय डे चेकअप असायला पाहिजे आणि सायन्स ऑफ इल हेल्थ आणि इंजुरी हॅरॅसमेंट होणारे ह्या सगळ्या गोष्टी तिथं चेक करायला पाहिजे. फीडर्स कशी आहेत, ड्रिंकर्स कसे आहेत आणि बाकीची इक्विपमेंट्स कसे आहेत ही सगळी चेक करायला पाहिजे. Then third, the early treatment of disease. If a disease should infect a flock, early treatment may mean the difference between a
mild outbreak and a more serious one. It is important that the correct treatment be used as soon as possible. म्हणजे लवकरात लवकर त्याच्यावरती ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. अर्ली ट्रीटमेंट म्हणजे काय आणि सुरुवात झालेलं आणि जास्त सिरियस ह्याच्यामधलं ट्रीटमेंट, करेक्ट ट्रीटमेंट ॲज सून ॲज पॉसिबल. म्हणजे लवकरात लवकर त्या इन्फेक्टेड किंवा डिसीज्ड पक्षावरती ट्रीटमेंट व्हायला पाहिजे. आणि जसं व्हेटरनरियन डॉक्टर किंवा एक्सपर्ट रिकमेंड केलेला आहे त्या कॉन्सन्ट्रेशनमध्येच तो डोस द्यायला पाहिजे.